बघा, एक डॉलर आणि रुपया. भारतामध्ये काही उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्याला रॉ मटेरियल आणायचंय, कॅपिटल गुड्स आणायचे, काही त्याच्याकडे पैसे खूप आहेत, रुपये. आणि अमेरिकेतून वस्तू आणायची असेल तर रुपये देऊन चालेल का? त्याला काय करावं लागेल? कुठल्याही देशाचं त्याचे परकीय चलन द्यावं लागेल. हे परकीय चलन तो व्यक्ती भारतातला कुठून आणेल? आरबीआय किंवा सरकार, त्याचे काही ऑथेंटिक सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्हाला काय करावं लागतं? एक्सचेंज करावं लागते. काय? हे रुपये घे आणि त्याच्याबद्दल काय कर? डॉलर दे. ह्यालाच काय म्हणायचं? एक्सचेंज ऑफ करन्सी. बरोबर ना? आपण काय करतोय? चलनाचं एक्सचेंज करतोय, आदला बदल करतोय. रुपयाच्या बदल्यात डॉलर किंवा डॉलरच्या बदल्यात रुपये, व्हाईस वर्सा काही होऊ शकतं. आता दुसऱ्या कोणाला व्यक्तीला रुपये पाहिजे असेल ना, ते सगळं त्याला म्हणायचं एक्सचेंज. इथं रुपया परिवर्तनीय करणे म्हणजेच आपण जर रुपया दिला त्याच्याबद्दल डॉलर मिळणे, युरो मिळणे, पाऊंड मिळणे, असं काही हे जर सरकारने ठेवलं तर त्याला म्हणायचं रुपया परिवर्तनीय आहे. पण जर ह्याच्यावर बंधने ठेवले, निर्बंध ठेवले तर रुपया परिवर्तनीय आहे का? नाही. सो 1947 ते 1991 ह्या कालावधीमध्ये रुपया परिवर्तनीय होता का? नव्हता. म्हणजेच रुपयाच्या परिवर्तनीयवर, कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी म्हणतो आपण त्याला, ह्याच्यावर काय होते? बंधने होती. बर, काय कारण? म्हणजेच देशातील कुठल्याही व्यक्तीला कसल्याही कारणासाठी जर डॉलर लागत असेल तर ते पैसे देणार, डॉलर घेणार. भारताकडे परकीय चलन साठा होता का तेवढा? ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये होतो ना. म्हणजे सहज असायची सरकार असा परकीय चलन साठा खुला करेल का? म्हणजे एखाद्याला समजा उद्योगासाठी काही लागत असेल, कृषीसाठी लागत असेल तर ठीक आहे, सरकार देईल. पण एखाद्याला बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आयात करायची असेल तर ती देशाच्या काय कामाची? त्यासाठी डॉलर खर्च करायचे का? म्हणून इथं बंधने टाकली. आणि ती बंधनं कुठल्या कायद्याने टाकली? एमआरटीपी ऍक्ट. वा. हा, अजून काही जण जागीच झाले नाहीत, मी काय बोललो तेच कळालं नाही. अरे, परकीय चलनावर, रुपयाच्या परिवर्तनेवर जी बंधने होती ती कुठल्या कायद्याने होती? हेरा ऍक्टने होती. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. त्याच्या फुल फॉर्म मध्येच आहे ना, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. त्याच्यावर रेग्युलेशन ठेवणे. बरोबर. आणि आफ्टर 1991 ते बंधने काढून टाकली. म्हणून आपण बघा 1991 नंतर काय म्हणतो? रुपया परिवर्तनीय केला. 92 ला, 93 ला आधी अंशतः परिवर्तनीय केला. नंतर काय केला? दृश्य खात्यावर पूर्णता केला. पुन्हा अदृश्य खात्यावर केला. म्हणजेच एकूण चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तन केला. आता कळालं का? कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी कन्सेप्ट क्लिअर झाली? ठीक आहे. सो हे जे हे रुपयाचं परिवर्तन हे जे व्हायचं, त्याच्यावरचा जो रेट असायचा त्याला म्हणायचं एक्सचेंज रेट. म्हणजे मला जर $1 पाहिजे असेल तर मी किती रुपये दिले पाहिजे, त्याचा जो काही दर होता. समजा मी एका डॉलरसाठी 50 रुपये देणं अपेक्षित आहे, सो ह्या 50 रुपयाला काय म्हणायचं? एक्सचेंज रेट. दॅट्स इट.